नमस्कार. गट क्रमांक 3 न्यायमूर्ती रानडे बालक मंदिर. मी ओळख करून देते. मी सौ पूजा अवचट, सायली पाटक, सौ रुपाली शुक्ल. 25 जुलै रोजी कविवर्य वसंत बापट यांचा काल जन्मदिवस होता. त्या निमित्ताने योगायोगाने आज शिक्षण विवेकच्या 10व्या वर्धापनानिमित्त आम्हाला कवितेचं काव्यवाचन सादर करण्याची संधी तुमच्याकडनं मिळाली, त्याबद्दल धन्यवाद. आपल्यासमोर सादर करीत आहोत कविवर्य वसंत बापट यांच्या कवितेचं अभिवाचन. एका कुमाराची कहाणी. थोर गायक पंडित कुमार गंधर्व यांच्यावर कविवर्य वसंत बापट यांनी केलेली ही कविता एक श्रेष्ठ कवीकडून दुसऱ्या एक श्रेष्ठ गायकाला दिलेली ही आदरांजली आहे, शब्दांजली आहे. पंडित कुमार गंधर्व यांचे संपूर्ण आयुष्य इतकं अफाट होतं, गाण्याच्या क्षेत्रात त्यांनी अफाट काम करून ठेवलेलं आहे. कुमार गंधर्व हा एक असा कलाकार होता की जो स्वतःवरती कधीच खुश झाला नाही. अनेक कलाकारांचं आपण बघतो की थोडंसं यश मिळालं, कौतुक झालं की गोरफटून बसतात, पण मग पुढे जाऊ शकत नाही. पण कुमारांचं वैशिष्ट्यच असं होतं की ते कौतुकापासून दूर पळायचे आणि सतत नाविन्याचा शोध घ्यायचे. सतत नवीन प्रयोग, बंदिशी, लोकगीतांवर त्यांनी बरंच काम केलेलं आहे. अशा थोर गायकावर कविवर्य वसंत बापट यांनी केलेली ही कविता आपल्यापुढे सादर करीत आहे. कवितेचं शीर्षक आहे एका कुमाराची कहाणी. कवी लिहितात, सकाळच्या उन्हासरसे एकदा यांनी काय केले, दिसेल त्या आकाराला सोन्याचे हात दिले. सकाळच्या उन्हासरसे एकदा यांनी काय केले, दिसेल त्या आकाराला सोन्याचे हात दिले. टिंबा टिंबामध्ये जसे बिंब आपले भरून ठेवले, वडीलधाऱ्या वडांचेही माथे जरा खाली लावले. टिंबा टिंबामध्ये जसे बिंब आपले भरून ठेवले, वडीलधाऱ्या वडांचेही माथे जरा खाली लावले. एवढ्यामध्ये कोणीतरी कौतुकाची टाळी दिली. एवढ्यामध्ये कोणीतरी कौतुकाची टाळी दिली. तशी हा जो सावध झाला, आपली आपण हाक ऐकून दूर दूर निघून गेला. आपली आपण हाक ऐकून दूर दूर निघून गेला. सूर्य सन्मुख सूर्यफूल एकटक तप करते, धरणीवरती पाय रोवून आकाशाचा जप करते. सूर्य सन्मुख सूर्यफूल एकटक तप करते, धरणीवरती पाय रोवून आकाशाचा जप करते. तसा तोही इमानदार उग्र एकाग्र झाला. तेव्हा म्हणे कोणी याला आदराचा मुजरा केला. तेव्हा म्हणे कोणी याला आदराचा मुजरा केला. तशी हा जो तडक उठला, मृगजळ पिण्यासाठी रानोमाळ धावत सुटला. मृगजळ पिण्यासाठी रानोमाळ धावत सुटला. खजुरीच्या बनांमध्ये संध्याकाळची सावली झाला. खजुरीच्या बनांमध्ये संध्याकाळची सावली झाला. तेव्हा याच्या देहावरून लमाणांचा तांडा गेला. मग म्हणे कोणीतरी याच्यासाठी हाय म्हटले. तशी याने काय केले, कोशासारखे विणून घेतले कबीराचे सारे शेले. मीरेच्या मंदिरात मारवा होऊन घुमत राहिला. कोणी म्हणतात निर्गुणाच्या डोहाचाही तळ पाहिला. पंडित कुमार गंधर्व यांनी कबीराचे दोहे, मीरेच्या विराण्या आणि निर्गुणी भजन यावर शास्त्रीय संगीताव्यतिरिक्त पण भरपूर काम केलेलं आहे. म्हणून कवी म्हणतात, तरी याने काय केले, कोशासारखे विणून घेतले कबीराचे सारे शेले. मीरेच्या मंदिरात मारवा होऊन घुमत राहिला. कोणी म्हणतात निर्गुणाच्या डोहाचाही तळ पाहिला. एवढ्यामध्ये काय घडले, महाकाळ मंदिरात सनातन डमरू झडले. कणामधल्या मण्यातून मल्हाराची नागिण उठली. चंद्राच्या तळ्यामध्ये ओंकाराची लाट फुटली. तेव्हा म्हणे जरा कुठे कंठामधली तहान मिटली. पंडित कुमार गंधर्व यांना फुफ्फुसाचा आजार होता. एका फुफ्फुसावर त्यांनी संगीताची आराधना केली होती आणि ही खरंच परमेश्वराची देणगी त्यांना लाभली आहे. म्हणून परत कवी म्हणतात, एवढ्यामध्ये काय केले, महाकाळ मंदिरात सनातन डमरू झडले. कणामधल्या मण्यातून मल्हाराची नागिण उठली. चंद्राच्या तळ्यामध्ये ओंकाराची लाट फुटली.
तेव्हा म्हणे जरा कुठे कंटामधली तहान मिटली. आता तसा कुशल आहे, आता तसा कुशल आहे, पण स्वप्नात दचकून उठे, पण स्वप्नात दचकून उठे. म्हणे माझा सप्तवर्ण श्यामवर्ण घोडा कुठे, म्हणे माझा सप्तवर्ण श्यामवर्ण घोडा कुठे. धन्यवाद. नमस्कार, मी वसंत बापट यांची आभाळाची आम्ही लेकरे ही कविता सादर करणार आहे. या कवितेत मानवतावादी उदात्त विचार मांडले आहेत. आभाळाची निसर्गाशी लेकरे असणाऱ्या कष्टकऱ्यांमध्ये कोणत्याही प्रकारचा भेदभाव राहत नाही. स्वकष्टावर विश्वास ठेवणाऱ्या कष्टकऱ्यांसाठी माणुसकीचे नाते अनमोल ठरते. स्वतःच्या कामावर निष्ठा ठेवून अविरत मेहनत घेऊन स्वर्गमुख प्राप्त करण्याचा ध्यास घेतल्यास कोणतीही गोष्ट अशक्य नसल्यास संदेश आपल्याला या कवितेतून मिळतो. आभाळाची आम्ही लेकरे, काळी माती आई, जात वेगळी नाही आम्हा, धर्म वेगळा नाही. श्रमगंगेच्या तीरावरती कष्टकऱ्यांची अमुची वस्ती. नाव वेगळे नाही आम्हा, गाव वेगळा नाही. इमान आम्हा एकच ठावे, घाम गाळूनी काम करावे. मार्ग वेगळा नाही आम्हा, स्वर्ग वेगळा नाही. माणुसकीचे अभंग नाते, आम्हीच आमचे भाग्य विधाते. पंथ वेगळा नाही आम्हा, संत वेगळा नाही. कोटी कोटी हे बळकट बाहू, जगन्नाथ रथ ओढून नेऊ. असा आस वेगळी नाही आम्हा, ध्यास वेगळा नाही. आभाळाची आम्ही लेकरे, काळी माती आई, जात वेगळी नाही आम्हा, धर्म वेगळा नाही. धन्यवाद. नमस्कार. एखादी व्यक्ती एखाद्याच्या प्रेमात असते. ज्यावेळेस ती एकटी बसलेली असते त्यावेळेस त्याला वेगवेगळे प्रेमाचे भास होत असतात. अशीच आपण एक वसंत बापटांची कविता मी वाचन करणार आहे. कवितेचं नाव आहे भास. संध्याकाळी किनाऱ्यावर एकाकी झाला भास, संध्याकाळी किनाऱ्यावर एकाकी झाला भास. कोण आले कोण गेलं कोणीच नाही जवळपास. कोण आले कोण गेलं कोणीच नाही जवळपास. कुठून आली कुठे गेली मी पाहिलं एवढं खरं. कुठून आली कुठे गेली मी पाहिलं एवढं खरं. असं येणं असं जाणं तिला दिसलं नाही बरं. असं येणं असं जाणं तिला दिसलं नाही बरं. चुळबुळणाऱ्या लाटांचा जिना उतरत उतरत आली. चुळबुळणाऱ्या लाटांचा जिना उतरत उतरत आली. रेतीवरती पाऊलखुणा न ठेवता परत गेली. रेतीवरती पाऊलखुणा न ठेवता परत गेली. थांब थांब म्हणेस्तोवर कशी दिसेनाशी झाली. थांब थांब म्हणेस्तोवर कशी दिसेनाशी झाली. गुलबक्षीच्या मावळतीवर आली जास्वंदाची लाली. गुलबक्षीच्या मावळतीवर आली जास्वंदाची लाली. पुस्तक मिटून ठेवल्यावरती चांगलं आहे का हे पुन्हा येणं. पुस्तक मिटून ठेवल्यावरती चांगलं आहे का हे पुन्हा येणं. तेव्हा वचन दिलं होतं पुढील जन्मी देईल देणं. तेव्हा वचन दिलं होतं पुढील जन्मी देईल देणं. आयुष्याच्या क्षितिजावर अंधारात बुडले रंग. आयुष्याच्या क्षितिजावर अंधारात बुडले रंग. कशासाठी कशासाठी आता असा तपोभंग. कशासाठी कशासाठी आता असा तपोभंग. समुद्राच्या लाटा झेलत जेव्हा दोघे भिजलो होतो. समुद्राच्या लाटा झेलत जेव्हा दोघे भिजलो होतो. ओल्या चिंब देहांनी पेटलो होतो विजलो होतो. ओल्या चिंब देहांनी पेटलो होतो विजलो होतो. आता असे कोरडे जसे जगण्यासाठी उत्सुक सरळ. आता असे कोरडे जसे जळण्यासाठी उत्सुक सरळ. निमित्ताला ठिणगी हवी
निमित्ताला ठिणगी हवी एवढ्या करता दिले स्मरण. निमित्ताला ठिणगी हवी एवढ्या करता दिले स्मरण. धन्यवाद. पूर्वी वाड्यांमध्ये राहिलेल्या कुणाला या कवितेबद्दल वेगळं काही सांगायची आवश्यकता नाही. इतकं थेट आणि तंतोतंत वर्णन असणारी ही माझी पुढची कविता. घरात बिल्डिंगमध्ये असणारा हा जिना हा खरंच रोजचा सवयीचा असतो खरं, पण तरीही घरातल्या इतर जागांपेक्षा वेगळा मात्र नक्कीच ठरतो. तो आपल्याला स्वतःचं असं अवकाश, हक्काची जागा देतो. तोही एक मित्रच असतो आपला. आणि कवितेत म्हटल्याप्रमाणे असा आपला मित्रच जेव्हा दोन जगांना जोडणारा दुवा असेल तेव्हा त्या दुसऱ्या जगात जाणारा प्रवासही तितकाच सुंदर वाटेल, यात मात्र शंकाच नाही. आपल्यापुढे सादर करतेय कवितेचं शीर्षक आहे जिना. कविवर्य वसंत बापट. कळले आता घराघरातून नागमोडीचा जिना कशाला. कळले आता घराघरातून नागमोडीचा जिना कशाला. एक लाडके नाव ठेवणी हळूच जवळी ओढायाला. एक लाडके नाव ठेवणी हळूच जवळी ओढायाला. जिना असावा अरुंद थोडा. जिना असावा अरुंद थोडा. चढण असावी अंमळ अवघड. जिना असावा अरुंद थोडा. चढण असावी अंमळ अवघड. कळूनही नच जिथे कळावे अंधारातील अधीर धडधड. कळूनही नच जिथे कळावे अंधारातील अधीर धडधड. मूक असाव्या सर्व पायऱ्या कठडाही सोशिक असावा. मूक असाव्या सर्व पायऱ्या कठडाही सोशिक असावा. अंगलगीच्या आधारास्तव चुकून कोठे पाय फसावा. अंगलगीच्या अंधारास्तव चुकून कोठे पाय फसावा. वळणावरती बळजोरीची वसुली आपली द्यावी घ्यावी. वळणावरती बळजोरीची वसुली आपली द्यावी घ्यावी. मात्र छतातच सोय पाहुनी चुकचुकणारी पाल असावी. मात्र छतातच सोय पाहुनी चुकचुकणारी पाल असावी. जिना असावा असाच अंधा. जिना असावा असाच अंधा. कधी न कळावी त्याला चोरी. जिना असावा असाच अंधा. कधी न कळावी त्याला चोरी. जिना असावा मित्र इमानी. कधी न करावी चहाडखोरी. जिना असावा मित्र इमानी. कधी न करावी चहाडखोरी. मी तर म्हणतो स्वर्गाच्याही सोपानाला वळण असावे. सोपान म्हणजे जिना. मी तर म्हणतो स्वर्गाच्याही सोपानाला वळण असावे. पृथ्वीवरल्या आठवणींनी वळणा वरी हसावे. पृथ्वीवरल्या आठवणींनी वळणा वरी हसावे. अजून एक कविता सादर करते. बाबूळ झाड. कवितेचं शीर्षक आहे बाबूळ झाड. अस्सल लाकूड भक्कम झाड. ताठर कणा टणक पाठ. वारा खात गारा खात बाबूळ झाड उभेच आहे. वारा खात गारा खात बाबूळ झाड उभेच आहे. देहा फुटले 12 फाटे अंगावरचे पिकले काटे. देहा फुटले 12 फाटे अंगावरचे पिकले काटे. आभाळात खुपसून बोटे बाबूळ झाड उभेच आहे. आभाळात खुपसून बोटे बाबूळ झाड उभेच आहे. अंगावरची लवलव मिटली. अंगावरची लवलव मिटली. माथ्यावरची हळद विटली. अंगावरची लवलव मिटली. माथ्यावरची हळद विटली. छाताडाची ढलपी फुटली बाबूळ झाड उभेच आहे. छाताडाची ढलपी फुटली बाबूळ झाड उभेच आहे. जगले आहे जगते आहे काकुळतीने बघते आहे. जगले आहे जगते आहे काकुळतीने बघते आहे. खांद्यावरती सुतारांचे घरटे घेऊन उभेच आहे. खांद्यावरती सुतारांचे घरटे घेऊन उभेच आहे. टक 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 चिटर पटर. टक 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 चिटर पटर. सुतार पक्षी म्हाताऱ्याला
सोलत आहे शोधत आहे, सुतार पक्षी म्हाताऱ्याला सोलत आहे शोधत आहे. आठवते ते भलते आहे, आठवते ते भलते आहे, उरात माझ्या सलते आहे. आठवते ते भलते आहे, उरात माझ्या सलते आहे. आता काही कळते आहे, आता फार जळते आहे. आता काही कळते आहे, आता फार जळते आहे. अस्सल लाकूड भक्कम गाठ, ताठर कणा टणक पाठ, वारा खात गारा खात बाबूळ झाड उभेच आहे. वारा खात गारा खात बाबूळ झाड उभेच आहे. धन्यवाद.